जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, तुम्ही जी ही व्हिडिओ बघताय ती घटना आहे संभाजीनगरमधले. तर ही व्हिडिओ बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. कारण ही महिला आहे अपंग, आणि ही अपंग महिला स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी ही मातीची मडकी किंवा डेरा, तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही, पण आमच्याकडल्या ग्रामीण भागामध्ये त्याला डेरा म्हणतात. आणि छोटी छोटी गाडगे ही जी कुंभार जी बनवतो ती ही सगळं तिच्याकडे विकायला आहे. आणि त्या अतिक्रमणवाल्या माणसाने कसला सुद्धा विचार केला नाही. JCB घेऊन आले ती तसं डायरेक्ट तिचं सगळं फोडून टाकलंय. मला एक असं वाटून गेलं की ह्या जगात खरंच गरिबाला थारा नाही का हो. कारण चोऱ्या करून किती खुश राहतो आहे ना, पण प्रामाणिक माणसाला मात्र कायमच प्रामाणिक माणसाच्याच नशिबात संघर्ष आहे. कारण ही बिचारी अपंग आहे. तिनं स्वतः मातीची मडकी बनवली ती का तिनं विकत आणून विकत बसले, ही कुणी सुद्धा विचार केला नाही. पण ती अतिक्रमण जागेत आहे म्हणून त्या लोकांनी मात्र आलं तसं JCBने सगळं तिचं फोडून टाकलं. हे किती चुकीचं वाटतंय. तुम्ही चोरी करून जातो त्याचं तुम्ही काय करता? काहीच करू शकत नाही ना. पण हिथं किती तुम्ही सतर्क दाखवता. माझा सरकारला सुद्धा प्रश्न आहे, तुम्ही हिथं किती सतर्क दाखवतात? त्यांनी काय असं म्हणजे त्यांनी फक्त विकायला तर बसले ती ना, ती काही जागा घरला घेऊन जाणार आहे ती थोडीच. पण तसं नाही, करून खाणाऱ्याला तुम्ही कधीच खाऊ देणार नाही. आणि ती मुळात महिला आहे अपंग. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या बिचारीला खरंच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. कारण ती असताना ती हातानं तर अपंग दिसायला लागले व्हिडिओमध्ये. आणि तिचं एवढं नुकसान केलंय ह्या अतिक्रमणवाल्या माणसानी. ते आले ती JCB डायरेक्ट त्याच्यावर चालवायला. त्या गाडग्याला JCB लावायची काय गरज आहे? मातीच्या मडक्याला JCB लावायची काय गरज आहे? अशी काय त्यांनी बिल्डिंग बांधली तिथं म्हणून की तुम्ही लगेच JCB? अरे ती गरीब होती, तिला सांगायचं ना काढ बाई म्हणून, त्यांनी काढलं असतं. असं काही ती जागा घरला घेऊन चालली होती. ही चुकीचं आहे. गरीबावर एवढा अन्याय करणं बरोबर नाही. तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांना माफ करता किंवा असं सोडून देता, आणि प्रामाणिक माणसावर तुमचा JCB चालवता. हे अन्याय नाही वाटत तुम्हाला? ती बिचारी चोऱ्या तर करून खात नाही ना. उन्हातानाचं आता उन्हाळ्याचा त्यांचा सीझन असतो, त्या बिचारीनं कुठनं तर ती मडकी, मातीची मडकी विकत आणली असलेली, डेरा वगैरे, आणि विकत बसली असेल. किंवा एक जरी एवढं गाडगं जरी बनवायचं म्हणलं, आमच्या ग्रामीण भागात त्याला गाडगं म्हणते, ती तुमच्याकडं मडकं म्हणत असतेली बरं का. तर ती एवढं जरी बनवायचं म्हणलं तर त्याला एवढं कष्ट आहे ना, एवढं कष्ट आहे. ती माती चाळायची आणि ती चिखल तुडवून 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 एक जीव करायचा आणि त्याला आकार द्यायचा. आणि एवढं सहज नाहीच. ती कुंभाराचं काम एवढं अवघड आहे. ती मडकं बनवणं त्याला खूप 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 कष्ट आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा आणि त्या बिचारीला खरंच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जय शिव.